सन्माननीय आजच्या या बदलापूरच्या ऐतिहासिक दिवसामध्ये याची आपणा बदलापूरकरांना 25 वर्ष वाट बघायला लागली, तो साहेब आज आमचा ऐतिहासिक दिवस आहे। 1992 साली माननीय साबीरभाई शेख आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका साहेब अस्तित्वात आली आणि आम्ही एका मच्छी मार्केटच्या झोपडीमध्ये या नगरपालिकेचा कारभार चालवत होतो। त्यावेळचे प्रशासक माननीय आर.डी. शिंदे साहेब यांना मोठी दूरदृष्टी होती साहेब। त्यांनी या बदलापूर शहरातल्या सर्व सरकारी जमिनींचा सातबारा मागवले, कारण का ते रेव्हेन्यू मध्ये एडीओ म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांच्यावर प्रशासक म्हणून या बदलापूर नगरपालिकेची जबाबदारी होती। तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी रेड्डी साहेब यांच्यावर त्यांनी मागणी केली आणि ही 7300 स्क्वेअर मीटर जागा 1992 साली आम्हा बदलापूर वासियांना नगर परिषदेची भव्य इमारत बांधण्यासाठी अलॉटमेंट केली। परंतु त्याच्यानंतर 1995 साली निवडणुका झाल्या, त्यावेळेस नगरपालिकेची परिस्थिती नव्हती आणि तेव्हाचे लोकप्रतिनिधी आमचे साधे होते, त्यांना दूरदृष्टी पण नव्हती। त्यांनी कुठच्याही प्रकारचं या प्रशासकीय बिल्डिंगचं काम हाती घेतलं नाही। त्यानंतर 2009 साली तत्कालीन नगराध्यक्ष होतं, त्यांनी या बिल्डिंगला कमर्शियल व्ही देऊन ही प्रशासकीय बिल्डिंग आपण ब्युटी तत्वावर बांधू असा एक ठराव केला। तो ठराव पारित केल्यानंतर ती बिल्डिंग लाल फितीमध्ये अडकली। लाल फितीमध्ये अडकल्यानंतर इथल्या आमच्या जांभळेबाई होत्या साहेब, या ठिकाणी 200-300 वर्षापूर्वीची झाडं होती आणि हायकोर्टाने सांगितलं तिथले पक्षी कावळे आणि सालुंक्या आणि वटवाघळू साहेब या ठिकाणचं त्यांचं वास्तव्याचं ठिकाण होतं। म्हणजे तुमच्या मुंबईला कावळे खाण्यासाठी यायचे आणि वस्तीला आमच्या बदलापूरला यायचे, मग त्यांची सुद्धा राहण्याची सोय झाली पाहिजे असं आमच्या जांभळेबाईंचं मत होतं। पण साहेब मी तुमच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता आहे, राजन शेठ इथं आहेत, कतोरे साहेब इथं आहेत, मला त्यावेळेस नगराध्यक्ष होऊन दिला नाही। परंतु 2012ला मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कतोरे साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांच्या आशीर्वादाने चमत्कार करून नगराध्यक्ष झालो आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला जो प्रस्ताव दुसऱ्या महिन्यामध्ये राजन शेठ आहेत, सर्व नगरसेवक आमचे इथं आहेत, पहिला जो ठराव आणला तो प्रशासकीय बिल्डिंगचा बीओटीवर रद्द करण्याचा ठराव आणला आणि नगरपालिकेच्या फंडातून ही बिल्डिंग उभी करू असा आम्ही साहेब ठराव केला। आणि ठराव केल्यानंतर आम्ही जांभळे मॅडमला बोलून घेतलं, मॅडम आम्ही त्या खुराड्यामध्ये बसतो, तुम्ही आम्ही माझं वय तेव्हा साहेब 30-35-37 होतं, आम्ही तरुण होतो, सळसळतं रक्त होतं आणि मी त्या खुराड्यात बसतो असं मला पटत नव्हतं आणि आमच्या नगरसेवकांना बोलायचो की मी त्या बाईला कुठच्या परिस्थितीत काही करून तिची मनधारणा करतो। साहेब पहिला मी प्रस्ताव मॅडमला सांगितला, मी तुम्हाला वन झाडांच्या कमिटीवर घेतो, जे वृक्षारोपण कमिटी असते त्या कमिटीवर मॅडमला पहिल्यांदा मी हात घेतलं की या बदलापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे विजेचे लपंडाव तेव्हा चालू होते, पाऊस कमी पडत होता आणि झाडं कमी होती। मी त्या साहेब इजिप्तला गेलो, 4-5 देशामध्ये फिरलो आणि मॅडमला सांगितलं, मॅडम तुमची संकल्पना चांगली आहे, तुम्ही जे जे आम्हाला सांगतात तुम्ही फॉरेनला जाऊन बघून आलो, तीच झाडं आपण या बदलापूर शहरामध्ये करंद असो हे असो चिंचचे असो जर ते लावली तर या बदलापूर शहराला वेगळं एक सुशोभीकरणाचं
नातं निर्माण होईल, बदलापूर शहर हरित होईल. साहेब, दामलेबाईच्या कृपेनं आम्ही सर्व बदलापूर शहरामध्ये 3 वर्ष मेंटेनन्सच्या याच्यावर 3 कोटीचं टेंडर काढलं. मॅडमला प्रत्येक झाड आणि झाड दाखवलं आणि त्यांनी आम्हाला हायकोर्टामध्ये ॲफिडेविट करून दिलं साहेब. आणि हायकोर्टाने आम्हाला गाईडलाईन्स दिल्या की एवढी झाडं तोडायची. त्यांनी आमच्यानं डिझाईन करून घेतलं साहेब. हे डिझाईन त्यावेळेस हायकोर्टाने अप्रूव्ह केलेलं आहे साहेब. हायकोर्टाने अप्रूव्ह केल्यानंतर आम्ही त्याची रितसर निविदा काढली. निविदा काढण्याचा ठेकेदार कोणी साहेब या ठिकाणी निविदा भरण्यासाठी येत नव्हता, कारण की हे आरसीसी काम होतं. 35% अभाऊ ठेकेदार आमच्या नगरसेवकांशिवाय 35% अभाऊ जर काम देत तरच. त्यावेळेस माझ्या एका मित्राला औदोबर कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही बिल्डिंग बांधा, तुम्हाला 10-20 कोटीचे कामं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करून देऊ. आमचे दादासाहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितलं वामनजी तुम्ही सांगता तर मला कुठच्याही प्रकारचा अडथळा नाही पाहिजे. साहेब, एका शब्दावर त्या माणसाने ही 1,10,000ची स्क्वेअर फुटाची बिल्डिंग कोरोनाच्या काळामध्ये बांधून दिली. आणि अजून एक सांगायचं की साहेब, आपण जर नगरविकास मंत्री त्यावेळेस नसता तर आज कलेक्टर साहेब ही बिल्डिंग जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटनी सांगितलेलं एका पॅटर्न मध्येच नगरपालिकेच्या इमारती असतील. आमचे बोरसे साहेब आज इथं आहेत आणि एकदम हुशार मुख्य अधिकारी आहेत. ते मला साहेबांकडे घेऊन गेले. महेशकर मॅडम तुम्हाला माहिती होत्या कशा होत्या? वामन म्हात्रे नगराध्यक्ष तुम्ही? हा बोला मॅडम मी. तुम्हाला जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे बिल्डिंग बांधायची असेल तर आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं 1 सुद्धा रुपया देणार नाही. तसं जर तुम्ही अंडरटेकिंग करत असाल, साहेबांनी त्यांना फोन लावून मला सांगितलं तू त्याला जाऊन भेट. मी जाऊन साहेब भेटलो. आमचे मुख्य अधिकारी बोलले वामन, सरकार मुख्यमंत्री हे नेहमी बदलत असतात, आपण बिंदास अंडरटेकिंग देऊ. अंडरटेकिंग दिलं साहेब. योगायोग कसा, आम्ही प्लीन खोदतोय तो तुम्ही मुख्यमंत्री झाले. मग आमच्या बदलापूरकरांची चलती. बोरसे साहेब बोले आता वामन देखो अभी क्या, तू चल. आणि मुख्यमंत्र्यांना 15 कोटी रुपयाचा साहेब तुम्हाला मी पहिला पत्र दिलं. मग नंतर तुम्ही देता म्हणून आमची अपेक्षा वाढली. 5 कोटी तुम्ही पहिले दिले आम्हाला. आम्ही सांगितलं नाही साहेब तुम्हाला, आम्ही 5 कोटी रुपये दिले. मी बोला साहेब अजून पैसे कमी पडतात. खासदार साहेबांच्या मागे साहेब सांगा ना. खासदार साहेबांनी खतगावकर साहेबांना सांगून लगेच तुमची सही घेतली. आम्हाला 15 कोटीची अपेक्षा होती, पण साहेबांनी 25 कोटीचा निधी खतगावकर साहेबांनी मला व्हॉट्सअपवर पाठवला. अरे आमचे चीफ ऑफिसर उडून गेले. आपल्याला 15 कोटी पाहिजे होते आणि 25 कोटी साहेब तुम्ही आम्हाला दिले. आणि त्याच्यानंतर आमचे मकुंजी भोईर इथे आहेत, सुरवलजी इथे आहेत. वैशिष्ट्यपूर्ण साहेब आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आपण सत्तेत नव्हतो, कतोरे साहेब सत्तेत होते. कतोरे साहेबांची लिस्ट आली का आमच्या असा जलपल व्हायचं. कतोरे साहेब आम्ही युतीमध्ये असायचो, परंतु आमचे नगरसेवक काढायचे. अरे बाबा, कतोरे साहेबांची लिस्ट आली आणि आपल्याला काहीच नाही. मी खासदार साहेबांना त्रास द्यायचो. खासदार साहेब बघा, या महाराष्ट्रामधल्या घडामोडी झाल्यात आणि आपण सर्व 27चे 27 जण साहेबांबरोबर आहे. साहेब मला अंतःकरणात एवढं दुःख व्हायचं. मी कधीच तुम्हाला सांगितलं नाही. मी त्यांना सांगायचो मी साहेबांना आज भेटलो, रात्री मुद्दाम तुमचा फोटो काढून दिला, हा आज होणार आहे. तुमचं एंडोर्समेंट घ्यायचो. एंडोर्समेंटचं पुढे काय व्हायचं नाही. परंतु लाडके खासदार यांचा मला आशीर्वाद होता. त्यांनी खतगावकर साहेबांना सांगितलं की बदलापूरची वैशिष्ट्यपूर्णची लिस्ट द्या. आणि साहेबांनी कपिल पाटील असो, कतोरे साहेब असो यांच्याबरोबर मला सुद्धा 110 कोटीचा निधी भरभरून दिला. मग माझे नगरसेवक फुलले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते झालं साहेब. वामन म्हात्रे साहेब तुमचा चेला आहे. मी कधीच कोणावर अन्याय करत नाही किंवा माझ्या वार्डातच कामं झालं पाहिजे असं मी कधी बघत नाही. मी नगरसेवकांना बोले अरे खरोखरच तू नुसते आमच्याकडनं कामांची नावं घेऊन जातो आणि मंजुरी भेटेल. 100% मी खतगावकर साहेबांनी मला लिस्ट पाठवली. त्या लिस्टचा फोटो त्यांना दाखवला. साहेब आज टेक्निकल सँक्शन जवळ प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डात 2.5 कोटीची कामं साहेब आम्ही तुमच्या आशीर्वादानं करू शकलो.
नक्कीच आज तुम्ही या दिमागदार इमारतीमध्ये साहेब सर्व पत्रकारांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये कुठच्याही नगरपालिकेची एवढी मोठी इमारत नाही, 1,10,000 स्क्वेअर फुटाची साहेब आमचा दूरदृष्टी महानगरपालिकेची आहे. तुम्ही नेहमी सांगत असा की अंबरनाथ आणि बदलापूरची महानगरपालिका झाली पाहिजे, तर तुम्हाला चांगला आहेच दर्जाचा अधिकारी आम्ही तुम्हाला देऊ. चांगले चांगले मोठे मोठे प्रकल्प या दोन्ही शहरामध्ये आणू. आज बदलापूर शहर ची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक वर्षे 20 ते 25 हजार लोक आपल्या या शहरामध्ये राहायला आलेले आहेत आणि आज विजेची, पाण्याची, रस्त्यांची मोठी तुटवडा निर्माण झालेली आणि कारण नसताना आम्ही साहेब लोकप्रतिनिधी बदनाम होत आहोत. जर तुमचे आशीर्वाद असतील, कतोरे साहेबांचे आशीर्वाद असतील, नवनिर्वाचित खासदार भाड्यामा तर आहेतच आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांच्या आशीर्वादाने जर महानगरपालिका झाली तर आम्ही कुठच्याही नगरसेवकाचा, कुठच्याही लोकप्रतिनिधी साहेब विरोध नसेल. कारण की आम्हाला सुद्धा दूरदृष्टी ठेवून या शहराचा विकास करायचा आहे आणि दूरदृष्टी ठेवूनच मला वाटतं 5वी पिढी जाईल तरी ही बिल्डिंग जे लोकप्रतिनिधी होतील साहेब 20 वर्षानंतर एक पिढी जन्माला येते. मी माझा पोरगा, पोराचा पोरगा सुद्धा नगरसेवक होऊन या बिल्डिंग मध्ये बसू शकतो अशी डिझाईन आपल्या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी केलेली आहे. कारण की मी नेहमी सांगत असतो हे सर्व बसलेले शिल्लेदार आहेत. या 25 शिल्लेदारांना कोणी ठरवलं तरी कधी संजय भोयर हरू शकत नाही, राजनजी हरू शकत नाही असं मला वाटतं. तर नक्कीच 3 पिढ्या मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून आपण या बिल्डिंग मध्ये काम करू शकतो. साहेब तुम्ही बिंदास तुम्ही निर्णय घ्याल महानगरपालिकेचा, तो राजनजी आपल्याला मान्य असेल ना? बघा, नाही तर तुम्ही मला वामन मात्रे बोलला आणि हे काय केलं. बदलापूर अंबरनाथ दोन्ही एकत्र असले, लोकसंख्या मोठी असली तर मग पुन्हा चीफ ऑफिसर सारखा आयुक्त भेटेल, पुन्हा आपल्या 10 लाखाच्या फायली चालू असं नाही. आपल्याला मोठी नदी संवर्धन साहेब आज तुम्ही गुजरात मध्ये केला तरी उल्हास नदी बदलापूर शहरातनं जाते, त्या नदीचं संवर्धन आपल्याला करायचंय. ते जर संवर्धन केलं तर मला वाटतं पर्यटक या बदलापूर शहरामध्ये येतील. आज साहेब तुमच्या आणि उदयजी सामंत यांच्या कृपेने आम्हाला 5 MLD पाणी बारवी धरणातनं मंजूर केलेलं होतं. त्याचं 3 MLD पाणी साहेब आम्हाला दिलेले आणि नंतर 3 MLD पाणी देण्यासाठी अतिरिक्त 12 कोटी रुपये साहेब भरायला लावलेले आहेत. तर तेवढी एक तुम्हाला विनंती असेल की ते 12 कोटी रद्द करून 3 दिवसावर रक्षाबंधन आलेलं साहेब, मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना साहेब तुम्ही आणलेली आहे. माझ्या बहिणी, तुमच्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. काल रात्री 3-3 हजार रुपये साहेब त्यांच्या खात्यात आले, एकदम खुश आहेत. बदलापूरला साहेब आम्ही 5,800 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत साहेब. आपल्या आणि खासदार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही 800 महिलांना गट गणतीने 800 महिलांना शिलाई मशीन सुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करणार आहोत. तसंच मुख्यमंत्री सहायता योजनेतनं साहेब 35 गाड्या आम्ही त्या ठिकाणी जे बदलापूरचे बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांना 35 गाड्या साहेब आम्ही मंजूर करून या ठिकाणी आज त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा करणार आहोत. अशी विविध विकासाची कामं पाडा वाचला तर साहेब तुम्ही मला शिव्या द्याल की वामन जास्त बोलतोय, पण साहेब हात जोडून विनंती आहे की माझ्या महिलांना आज या बदलापूर शहराची 4.5 लाख लोकसंख्या आहे आणि पाण्याचा प्रश्न साहेब मोठा भेडसावणार आहे. तो पाण्याची प्रश्न साहेब जर 20 MLD पाण्याची अतिरिक्त तुम्ही मंजुरी दिली तर 2 जे अंबरनाथचा प्रस्ताव साहेब मंजूर केलेला आमच्या बदलापूरचा प्रस्ताव सुद्धा आपण नगरोत्थान योजनेतनं आपल्या सहीने उद्याच्या उद्या साहेब मंजूर करून तुम्ही आम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणून माझ्या बदलापूरच्या महिलांना देऊ शकता. तसंच ट्राम वॉटर ड्रेनेज सिस्टीमचा साहेब सुद्धा NGT मध्ये मंजुरी भेटलेली आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत साहेब आम्ही नगरपालिका भांडतो.
ती सुद्धा फाईल आपल्या टेबलवर आहे, त्याचं सुद्धा उद्या साहेब तुम्ही GR काढून आम्हाला द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजून एकच साहेब शेवटचा, लाईटची मोठी समस्या आहे. आमदार साहेब आणि तुम्ही बसून निर्णय घ्या. आणि तिसरं साहेब, जी अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, आज आम्ही सिमेंटचं जंगल, सिमेंटचे रस्ते या शहरामध्ये केलेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज होणं प्रण कापतंय, तर साहेब त्याला सुद्धा मंजुरी द्या. मी बोलता बोलता आपल्या भावनावरून आपल्या या बदलापूरच्या जनतेसाठी साहेब बोललो, जास्त बोललो असेल तर क्षमा असावी. पण साहेब तुम्हाला आमचं कळकळीची विनंती आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही आगरी महोत्सवला आलात, आगरी महोत्सवला आल्यानंतर आम्हाला 300 कोटी दिले. आता तुम्ही आमच्या बदलापूरच्या मध्य ठिकाणी आलात तर नक्कीच बदलापूरच्या जनतेला 1000 कोटी रुपये साहेब देऊन जातील, एवढीच अपेक्षा साहेबांकडून आजच्या दिवशी मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच साहेब ही बिल्डिंग बांधली ते दादासाहेब तुमचा जरा सत्कार करतील. कालच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आपल्या भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालाय. सौभाग्यवती लक्ष्मी गाधडे यांना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांचे आभार मानायचे आहेत. काल पहिला हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला त्याबद्दल. लवकरच रक्षाबंधन आहे आणि या भगिनी मुख्यमंत्री साहेबांना राखी बांधून त्यांचे आभार मानतायत. 3000 रुपयाचा पहिला जो हप्ता होता तो या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व भगिनींच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांचे मनपूर्वक आभार मानतायत.